महाराष्ट्रातलं एक छोटंसं गाव आणि त्या गावाच्या समुद्रकिनारी होणारा कासव महोत्सव या संदर्भात कदाचित तुम्ही ऐकलं असेल किंवा वाचलं असेल. तर त्याच कासव महोत्सवाला मी आज आलोय. इथे यायचं कसं, इथे कुठल्या सुविधा उपलब्ध आहे, या महोत्सवाचे मेन अट्रॅक्शन्स काय आहेत आणि इथे येणं वेदर इट इज वर्थ, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्लॉगमध्ये मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आपल्या वेगळ्या व्लॉग. वेळास नावाचं गाव आहे जे पुण्यापासून साधारणतः 200 किलोमीटर दूर आणि मुंबईपासून साधारणतः 250 किलोमीटर दूर असं हे एक छोटंसं गाव आहे. गाव जरी छोटंसं असलं तरी निसर्ग सौंदर्यामुळे हा फार प्रसिद्ध आहे. आणि दुसरं कारण म्हणजे इथे होणारा कासव महोत्सव म्हणजेच टर्टल फेस्टिवल. तर हे टर्टल फेस्टिवल काय आहे, ओलिव्ह रिडले टर्टल हे रात्रीच्या वेळेला अंडी घालतात आणि ती अंडी वेगवेगळ्या कारणांमुळे त्याची प्रिझर्वेशन होत नाही किंवा ते हॅचिंगपर्यंतच्या फेजपर्यंत जात नाही. त्यामुळे ओलिव्ह रिडले टर्टलच्या स्पेसीसच्या नंबरमध्ये कालांतराने घट व्हायला लागली आणि हे निदर्शनास आलं. सह्याद्री मित्र मंडळ नावाच्या एका ग्रुपच्या लक्षात हे आलं जेव्हा ते 2002ला इथे ते ट्रेकिंगसाठी आले होते. तेव्हा त्यांनी थोडा काळ त्याच्यावरती रिसर्च केलं आणि त्यांच्या असं लक्षात आलं की ती अंडी काही कारणांमुळे लोकांकडनं खाल्ली जात आहेत. इथे राहणारे गावकरी चोरून त्यांना विकतायत किंवा इथे वावरणारी कुत्री असतील, मुंगूस असेल, ईगल असेल, कावळे असतील तर हे अंडी खाल्ली जातात. त्यामुळे ते हॅचिंग होऊन त्याची पिल्लं होऊन ती समुद्रापर्यंत परत पोहोचण्यामध्ये खूप त्यांना हर्डल्स होतात आणि त्यामुळे त्यांचा नंबर दिवसेंदिवस कमी होतो. हे त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी असं ठरवलं की आपण त्याचं प्रिझर्वेशन करून अंडीतून पिल्लं बाहेर आल्यानंतर त्यांना आपण समुद्रात सुखरूप पोचवायचं. त्यामुळे त्यांचा जो नंबर कमी होतोय दिवसेंदिवस तो होणार नाही. त्या संदर्भात केला गेलेला हा प्रोजेक्ट म्हणजे आजचा टर्टल फेस्टिवल आहे. परत एक प्रश्न आपल्याला पडतो की इथे येण्याचं राईट सीझन कुठला आहे. तर साधारणतः याची मादी कासव हे डिसेंबर ते जानेवारीमध्ये त्याची अंडी घालतात आणि साधारणतः 60 ते 65 दिवस त्या अंड्यातून पिल्लं बाहेर निघायला त्याला वेळ लागतो आणि साधारणतः 100 ते 150 ही एक कासव मादी स्पेसीस अंडी घालते आणि त्याच्यातून बाहेर पडणारी पिल्लं त्याला लागणारा तो काळ आणि नंतर ती पिल्लं समुद्रात परत सोडायची. आणि जेव्हा ही इवलीशी कासवाची पिल्लं छोट्या छोट्या पावलाने त्यांच्या आयुष्यातला पहिला पाऊल जेव्हा ते समुद्राकडे वाटचाल करतानाचा असतो आणि ते पहिलं पाऊल पाहण्याचा आनंद जेव्हा आपल्याला मिळतो तर ते एक भारी फिलिंग असते. पुढचा प्रश्न असतो इथे यायचं कसं. इथे येण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्टेशन आहे. मला वाटतं पुण्यातून मुंबईतून ट्रेनने आणि बसने तुम्ही इथे येऊ शकता. त्याची डिटेल माहिती मला देणं थोडंसं पॉसिबल नाही आहे कारण मी ग्रुप टूरसोबत आलो आहे आणि आमची बस करून आलो. एक छोटी ट्रॅव्हलर टाईप आहे, 10 ते 15 लोकांचा ग्रुप आहे आमचा. पण नक्की मी डिस्क्रिप्शनमध्ये ती माहिती देण्याचा प्रयत्न करतो. पुढचा प्रश्न, इथे येण्याचा राईट सीझन कुठला आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी, मार्च ते एप्रिलमध्ये राईट सीझन आहे. त्यामुळे मला वाटतं मार्चची सुरुवात किंवा मिड ऑफ मार्च और एंड ऑफ मार्च राईट सीझन असू शकतो. कारण मी याच्या आधी काही व्हिडिओज पाहिले तर त्याच्यामध्ये खूप सारी किंवा जास्त प्रमाणात पिल्लं होती, पण आज 2च होती. त्यामुळे मला वाटतं हा आजचा राईट सीझन नव्हता. त्यामुळे तुम्ही जर प्लॅन करत असाल तर शक्यतो तुम्ही मार्चलाच यायचा प्लॅन करा. पुढचा प्रश्न, इथे स्टे अवेलेबल आहे का. तर याचं उत्तर आहे नाही. कारण इथे कुठल्याही प्रकारचे हॉटेल्स किंवा लॉज टाईप काही राहायची सोय नाही आहे. पण इथे उत्तम होमस्टे अवेलेबल आहे. त्यामुळे तुम्ही होमस्टे ऑप्ट करू शकता जर तुम्ही स्टेसाठी येणार असाल तर. आम्ही मात्र काल रात्री 10:30-11 वाजता निघालो होतो आणि सकाळी 4ला पोहोचलो. त्यामुळे पुण्यातून जर येणार असाल तर 5 ते 6 तास लागतात आणि मुंबईतून जर येणार असाल तर साधारणतः 6 ते 7 तास लागतात. आम्ही 4 वाजता इथे पोहोचलो. 4 ते 5:30पर्यंत थोडा आराम केला, झोपलो आणि सकाळी आमचा वेकअप कॉल होता आणि त्याच्यानंतर चहा घेऊन आम्ही डायरेक्ट इथे आलो. आणि इथे सकाळी शार्प 7 वाजता ती पिल्लं पाण्यात सोडतात आणि तिथे काही गाईडलाईन्स पण दिलेल्या असतात. सो यू शुड फॉलो दॅट अँड रीच ऑन टाईम.
आम्ही आमच्या ग्रुप टूरनी आधी पण ग्रुप आणले होते, त्यामुळे त्यांनी आम्हाला खूप लवकर आणलं होतं. आम्ही साधारणतः अर्धा ते पाऊण तास आधीच होतो त्या नेटच्या इथे, त्यामुळे आम्हाला समोरची रो मिळाली होती आणि तिथे काही रिझर्वेशन वगैरे नाही आहे. त्यामुळे तुम्ही जेवढे लवकर याल तेवढं तुम्हाला पुढची सीट मिळेल आणि तुम्हाला ते अगदी जवळून बघता येईल. पुढचा प्रश्न, याची साधारण कॉस्ट किती आहे? मी मगाशी सांगितलं तसं आमची ग्रुप टूर आहे, तर साधारणतः 1800 ते 2000पर्यंत त्याची कॉस्ट जाते. पण तुम्ही स्वतःची कार किंवा ग्रुप छोटा असेल तुमचा तर त्या हिशोबाने ट्रॅव्हल, फ्युअल, फूड आणि स्टे असेल तर ते ह्या सगळ्याचं कॅल्क्युलेट करून साधारणतः एक 2000 ते 3500-4000पर्यंत पर हेड त्याचे एक्सपेन्सेस येऊ शकतात. आणि आता आहे शेवटचा प्रश्न, वेदर इट इज वर्थ कमिंग. तर मला वाटतं इट इज वर्थ कमिंग, कारण मी माझा एक्सपिरियन्स आय रेट इट ऑन द स्केल ऑफ 10 वुड बी 8. कारण ज्या एक्साइटमेंटने मी आलो होतो तर ते मला असं फार पाहायला नाही मिळालं. पण इफ यू आर द वन हू लाईक बीचेस तर हे खूप पीसफुल आहे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता, त्यामुळे तुम्ही ते छान फोटो काढू शकता, फोटो सेशन होऊ शकतो, मस्त रील बनवू शकता. सो आय थिंक यू शुड डेफिनेटली कीप दिस इन युअर आयटनरी ऑर इन युअर बकेट लिस्ट. आता इथून पुढे काय असणार आहे तर दिस इज द स्टार्ट ऑफ आवर टूर टुडे. याच्यानंतर आम्ही जाणार आहोत बँकॉट फोर्टला आणि त्याच्यानंतर हरिहरेश्वर मंदिराला पण जाणार आहोत. तिथलेही काही ग्लिम्सेस आणि शॉर्ट्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो स्टे ट्यून अँड कीप वॉचिंग. आता मी थोडंसं माझे मित्र आहेत पाण्यात मजा करतायत, थोडंसं मी पण भिजतो, थोडी मजा करतो. शक्य झालं तर तिथले पण एक थोडेसे व्हिडिओ शेअर करतो तुमच्यासोबत. स्टे ट्यून अँड कीप वॉचिंग. त्याच्यामुळे इथे आता जी बास्केट आहेत त्या बास्केटच्या खाली पिल्लू जर वाळूत पूर्ण वर आलेलं असेल तर त्याला आपण पाण्याजवळ बॅरिकेड्स लावलेले आहेत, तिथे त्या पिल्लाला बॅरिकेडच्या आत ठेवलं जाईल. आमचे व्हॉलेंटियर आणि पिल्लू बॅरिकेड्सच्या आतमध्ये राहतील. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की बॅरिकेडच्या बाहेर उभं राहायचं. भाई साहब ये करते बघा. सो एक अर्धा तास पाण्यात मस्ती करून झालेली आहे. माझ्यासोबत आहे पवन. पवन, हाऊ वाज द एक्सपिरियन्स? It's wonderful. We have enjoyed a lot of time there. Something 1 to 2 hours. How much you will rate on the scale of 10? 10, 8.5. Okay, and how was overall experience by the way since morning? It's wonderful. Okay, will you recommend this to to our viewers, those who are watching you in this vlog? You can come here, see small Baby turtles, taking their first step towards the ocean. towards their life. Yeah, that's true. Yeah. It's amazing experience by the way It's for our amazing. experience. I mean, we were sharing our experience with our viewers also. Okay, so this was all about the first part of our trek. Stay tuned, keep watching. I'll also be sharing the one where we are going to the trek, and later we also have some rides and stuff. Okay, so stay tuned and keep watching. मित्रांसोबत समुद्रात थोडी मस्ती करून झाल्यानंतर गावातूनच फेरी मारत आम्ही निघालो आमच्या होमस्टेकडे. रस्ता अतिशय सुंदर होता, तुम्ही बघा काही छायाचित्रे मी याच्यात टाकलेली आहेत. आणि त्यानंतर होतं आमचं लंच आणि त्यानंतर होतं ट्रेक. After visiting the Turtle Festival, we went back to the place where we had opted for a homestay. We had breakfast, and after the breakfast, now we have come to a place. It's a fort. याला मराठीत बावनकोट किल्ला म्हणतात. आणि माझ्यासोबत आहेत आमचे गाईड ऋषिकेश कुलकर्णी सर. So I'll give you a brief information about the of this fort. So let's go and check with this sir. तर कासव म्हणजे आधी पूर्वी काय
घरटं बनवते आणि त्या ठिकाणी एकाच वेळी 100 एकतर कुत्र्यांना नमस्कार. आपण सध्या तुम्ही हा जो बघताय समुद्रकाठावरचा बाणकोट किल्ला आहे. तर बाणकोट किल्ल्याला म्हणजे 3 नाव आहेत. त्याच्यामध्ये बाणकोट, हिम्मतगड आणि फोर्ट व्हिक्टोरिया अशी 3 नाव आहेत. तर ह्या किल्ल्याचा जो उल्लेख आहे हा पहिल्या शतकामध्ये जेव्हा एक ग्रीक खलाशी टॉलेमी नावाचा भारतामध्ये आला होता, तर त्यानं जे इतिहास संशोधन केलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला या किल्ल्याचा इतिहास आढळतो आणि त्यांनी त्याचं नाव जे आहे ते मांगीर असा नावाचा म्हणजे या किल्ल्याचा उल्लेख केलेला तुम्हाला त्याच्यामध्ये आढळतो. त्यानंतर 1548 मध्ये पोर्तुगीजांनी हा किल्ला आदिलशाहकडून जिंकून घेतला. त्यानंतर इसवी सन 1700 कान्होजी आंग्रे यांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि त्याला हिम्मतगड असे नाव दिले. 1756 मध्ये इंग्रजांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि त्याला त्यांनी फोर्ट व्हिक्टोरिया असं नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही असं म्हणाल की याला 52 कोट असं नाव का पडलं, तर हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी 51 किल्ले जिंकले होते आणि हा 52 किल्ला जिंकला, त्यामुळे त्याला 52 कोट असं नाव होतं. पुढे अपभ्रंश होऊन त्याचं बाणकोट असं नाव झालेलं आहे. आणि आता तुम्ही हे बघता इकडं आपल्या बाजूला मागे, तर हा जो आहे अरबी समुद्र आणि सावित्री नदी यांचा संगम पॉईंट आहे. संगम पॉईंटवरती सगळ्यात उंच ठिकाणी हा किल्ला बांधला आहे आणि त्याचं कारण असं होतं की हा समुद्र सपाटीवरती जे व्यापार चालायचा त्या व्यापारावरती मार्गदर्शन करण्यासाठी किंवा देखरेख करण्यासाठी या किल्ल्याचा म्हणजे वापर होत असे. त्यानंतर जेव्हा म्हणजे हा दक्षिण कोकणाचा भाग येतो, तर इंग्रजांनी जेव्हा हा किल्ला जिंकून घेतला तर दक्षिण कोकणात जेव्हा इंग्रज व्यापारासाठी आले तेव्हा पहिलं त्यांचं घर म्हणजे निवासस्थान म्हणता येईल किंवा घर त्यांचा हा पहिला किल्ला त्यांचा होता. तर ही या किल्ल्याची एक ब्रीफमध्ये माहिती आहे. आता आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे आहे तो मेन एंट्रन्स आहे. दिस इज फॉर द एंट्री आणि इथून आत गेल्यानंतर इथनं एक्झिट आहे. दिस इज फॉर द एक्झिट. इकडे बघ, से हाय हाय कर. दिस इज द प्लेस वेअर वी ऑप्टेड फॉर the homestay. This is the upper floor of this house. You have a beautiful sitting area here, and most importantly what you're seeing is the sea exactly in front of this house. So very beautiful and pleasant environment. I will rate 10 on 10. ट्रेक झाल्यानंतर आम्ही परत आलो आणि आमच्यासाठी रेडी होतं गरमागरम लंच. लंचमध्ये व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही ऑप्शन होते. आय ऑप्टेड फॉर नॉनव्हेज विच हॅड चिकन करी, चिकन मसाला अँड फ्रेश चपातीज. दुपारचा लंच झाल्यानंतर 1 तास झोप काढल्यानंतर आम्ही चेक इन केलं आणि निघालो परतीच्या प्रवासाला, ते पण हरिहरेश्वरकडे. आणि तो प्रवास होता तो फेरीचा होता. तो माझ्यासाठी एक वेगळाच अनुभव. फक्त 20 ते 25 मिनिटात आम्हाला आणि आमच्या ट्रॅव्हलरला फेरीने पोहोचवलं हरिहरेश्वरच्या काठावरती. नंतर आम्ही मंदिरात गेलो, दर्शन घेतले आणि दर्शन झाल्यानंतर आम्ही तिथल्या बीचवरती थोडे फोटोज आणि रील्स बनवले आणि इथे आमचा प्रवास संपला. So here I have come to an end of this vlog. Do comment and let me know how did you find it. I'll see you guys in another vlog. Until then, this is Sandeep signing off. Thank you so much for your time.